ड्युटीचा कोट आणि जेवणही झालं मस्त मस्त. म्हणजे आज काही भाकर धकली नाही मला खाऊन, काय माहीत. एक पोळीच खाल्ली मी. तर घरची सवय लागली का काय काय माहीत. पण आता 2-3 दिवसानं मस्त. आज काही भाकर धकली नाही कारण लई दगदग झाली आज 2-3 दिवसाच्या बाद जीवाच्या भोवती. हे चाललं की फकड्या पडून राहिल्या व पराठीच्या. कुठून घेऊ आहे तसा? 2-2नच घेतलं का? आता मग 3-3 घेतले का? मला वाटलं 4-4 घेतले का? कोणचं आहे तुमचं? हे आत लोक आले त्या धुऱ्यापासून बाया सकाळपासून येतात. आणि तिकडे कोण आहे होते धुऱ्यात? हे इकडे वा. हे एवढा मांग कस काय? हो का? तेच तर म्हणलं. तू या किती घेतले? मी बी 2च घेतो बाई. या पाणी प्याले एक वटी झाली आता माई. आणि ते टाकली त्या कापसावर. कापूस एवढा चमकू राहिला पांढरा बक. आणि आज तर काही पाण्याची बॉटल आणली नाही. तर आता या गरमच पाणी प्यावं लागते आज दिवसभर. 2-3 दिवस घर राहिलो तर मस्त. ऊन नाही लागे ना काहीच नाही. ढगाळ वातावरण होतं. पैसे कुठले देत त्या बाईले बी भरून काय नांत करा. मी 50,000 मा गटातले काढतो. गठ आहेच हाताखाली नाही. लय मोठं झालं का? एवढा नाही झाले का गठोड? कोण चाललं? मी? हो हो तुझा नाही का? पाया जसेच फिरवता का काय तुम्ही? अडीच ठेवायला जा बसल्या गटोडे येईल. विचार कोणाला पाहिजे का? म्हणून ती बघूला ना पाहिजे. एक शिशी आणा एका. काकी पाणी पाहिजे का? दे ना बॉटल. कुठं? काय पाणी पिऊन? तू पाणी पिऊन येतो ना आम्हाला पाणी आणजो. मा म्हणणं असं आहे की अति सांगतो ना मग कॅन आण ना मग हा. तेव्हापासून चालू आहे. इकडे जाय तिकडे जाय तिकडे जाय. कोणाला गोठोड उचलून दे. लागल्या तर 3च बाया हात वावरात. पण आता मी आली झाडाखाली पाणी घ्यायला. आणि आज बॉटल नाही आणली तर एवढं टेन्शन होऊ राहिलं पाणी प्यायचं. बॉटल भरली की घेऊन जात असतो मी तिकडे. पण आज बॉटल नाही आणली. त्याच्यानं लय घोर होऊ राहिला. आणि हे लोक सारे मलेच मिळू राहिले. आता मी वटी सोडून डबल इकडे आली. आणि आता हे कपडे आणि हे फडके आणि हे कॅन एवढी मोठी आता घेऊन जायला लागते तिकडे त्याले पाणी प्यायले. माणसाले तरी आराम आहे. कुत्र्याले तरी आराम आहे. पण माणसाले नाही. कुत्रे पहा किती मस्त थंडगार हवेत झोपले. आता कुत्रे झोपले पण मी मी नाही राहू शकत या थंडगार हवेत. मस्त शांत वाटू राहिलं. वातावरण पहा किती मस्त आहे. आणि थैल्या लटकून ठेवल्या जेवण झाल्यावर अशाच. चला मग आता किती वातावरण शांत असलं आणि थंड असलं घरच्यापेक्षा लय मस्त गमू राहिलं आज वावरात. पण मला जावं लागेल कॅन घेऊन. नाही तर ते हानतीन मला लाता उशीर झाला तर. आणि आता लंबत झांबत घेऊन जातो मी हे कपडे आणि कॅनही बी. यावा बाया हो पाणी प्याले. काही येत किती कापूस असत. आता किती दिवस तू विचार करत. ये ना पेन पाणी. हा ये हो मा ये. कॅनच आणली बाई होती. हो मला माहित आहे तुम्ही धाडता मला मग तिकडे. ध्यान नाही राहिलं हो माय. ध्यान नाही राहिलं त्याला का औषध आहे का? आपलंच होईन का वा? सारायचंच होईन. आज घरून येता मटण टाकलं आणि मटण टाकलं तर खरी. पण गॅस बंद करायचं ध्यानच नाही राहिलं.
तसंच चालू करून आली मी घाई गॅस. आणि इकडे दूर आल्यावर बाकराबादच्या पुढे आणि बाकराबादच्या पुढे आल्यावर लक्षात आलं की गॅस बंदच नाही केला. तसा घरी फोन केला पण आता घरी जाऊनच समजीन आता का आहे काय नाही. धावते कधी कधी घाई गडबडीत. आईनं त्यातच नांदा लावला, गॅस चालू ठेवला. आता फोन केल्यावर गॅस बंद करतीनच की नाही. तर चला मग तुम्हाला दाखवतो संध्याकाळी काय झालं गॅसचं. मटणाखाली मटण राहिलं का नाही, का गॅस बंद केला की नाही कोणा, का स्फोट झाला का कापूस जायला, हे तुम्हाला दाखवतोच मी संध्याकाळी. व्हिडिओ पाहत राहा. पण आता दिवसभर याच्याच आहे मला कापूसच. 2 वट्या झाल्या फक्त माया आली तेव्हापासून. आणि तुम्ही पाहू राहिले हे मला किती हिंडू राहिले इकडे तिकडे गठोडे उचलून द्या, पाणी आणा. अन कापूस यायचा किती वैताग आहे मामांग. आ कापूस याच्याला आली मी वावरात, काय रिकाम धंदे करायला आली का. इकडे फिर तिकडे फिर. माई बॉटल नाही आणली ना आज, म्हणून गोर झाला मला. सकाळ पाय आणतो की नाही माई बॉटल मी. आपले म्हणू नको बाई व. तुम्ही सकाळून आला 2 जणी, मी आली 12 वाजता. हा घरी मटण पाहिजे. निरा मटणाचंच उदाहरण देणं चालू आहे आज सकाळून पासून. का बाई टाइम झाला आहे आता यायचा निघायचा. जाऊ का तिकूनच, याचे आले तिकून लय दुरून जावं लागते. मग ते येचूच राहिलं ना अजून. एक गोटी म्हणून जात बाई. झाला नाही का बाय हा टाइम. आवाज देत ना. झाला का टाइम. येतच राहिलं मग सांगा, मी वटी बांधतो नाही तर बांधत नाही. हो मम्मी वा मम्मी झाला नाही का टाइम. अति काय आपला ट्रॅक्टर नाही येऊ राहिला घ्याले. 6 बजे तक आज तर हिंदीवर काम आलं बापा. 9 नाही बजत मग 7 10 वाजता 10. चला हे बाया काय निघून नाही राहिला. मला तर सुट्टीचा टाइम झाला पण आता हे येच राहिलं तर मी वटी बांधतोच आता. बांधू की नाही वटी चालता. रोजच्या असल्या की निघत नाही आणि रोजाच्या असल्या की थांबत नाहीत बाया पा. अजूनही चिपकेलात पराठीले. वटी बांधल्यावर निघल्या बाया. सांगा किती वाखोडची म्हणून राहिली मी त्याले चला 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 चला, पण निघून नाही राहिल्या. चला द्या मला बांध. मी काय एवढ्या अडचणीत येत होती मग. डबल थांबा ना आता निघू तर दे यातून. वटी बांधल्यावर सांगतो चालवण कल्ला नको करू. अटकली ना मग भरते ना मग काय हाय हाय करत. हा किती भरत असते त्याला. आपण गेलेच नाही किलो जातच नसतं ना किलो. नाही माझ्या किलो होतच नाही. काय गोष्ट करत. लावून पाहते ते बावट्यात बोंड आहे का. नाही चला झाली घरी जायची सुट्टी. सगळे गठोडे बिठोडे बांधले. बाय हे बाया गठोडे बांधू राहिले 5. हा 6 आम्हाला करावं लागते. घर जाऊन काम करा नाही लागत का. नोकरी आमच्या घरी. नोकरीवर आहे मम्मीच्या घरी. हे पाहते हे आहे मम्मी आणि हे आहे आमची भावज आहे बाबा पा. कोणाला दाखवून राहिले. हे आमच्या भावजई आहेत. अजून गठोडं राहिलं पा किती काम.
मला ठेव जा. हे पहा आता वावर इकडे सोडून आणि तिकडे चालला, काटा बांधला तिकडे आणि वावर राहिलं इकडे. सगळे चालले गोठोडे घेऊन. पहा काटा कुकडे बांधला रस्त्यावर. बंडी येतीस आणि सारं येतीस. आतून गोठोडे द्या इकडे माप्याले. नीरा उपटच काम आहे. कारण काय कौतिक आहे बाप्पा. अरे अरे अरे. लवकर या. हो ना लवकर. आज इथं लवकरच आले ना. 30 भरला 30. एवढा हिवाळा चालू झाला पण आमच्या इकडे नाही पिकले अजून बोर. बोर पहा किती मोठा आहे पण अजून पिकलं नाही. एक बोर नाही तोंडात घालायला. धुऱ्यावर बोर आहे तर ते अजून पिकली नाही. तसं कुठे पुरले अजून. यायची तर लय अर्ध्या म्हणतात तास येते काय तर यायचे अर्ध्या म्हणतात ना. आपले एका वटीच्या पुढे आम्ही त्या माथ्यावरच आहो तिघी जण. आपणच आलो फक्त जरा पुढे. आपलं एक गोठोड फुललं होते बाई एठी. हो सकाळातूनच लावा. हा हे बोंड नाही दिसत तर ततून जाण लावा. हे पाय ना किती झालं धिंगाणा. त्यासाठी घेऊ सकाळ उष्ट तास घ्यावं म्हणा. अति जेवले आई. अति जेवले की मग चालले तिकडे पाणी घेऊन. तो किती गराडा झाला आज. पडतो का काय. निघलो घरी. आणि हा हाय तो आमचा नाला. अजून धार वाहू राहिली पा. बैल पाणी पिऊ राहिले. अजून पाण्याची धार चालूच आहे. लय मोठा नाला आहे. नदीले फेल पाडते पावसाळ्यात. आणि इकडे आलं की पहिले जावं लागते घरी. पावसाळ्यात निंद्या फिंद्याला आलं की मी बसतो आता वर. बैल पाणी पाजून झाले. तरली होती खाली. हे एवढं मोठं देपाड आहे ते ततलक पाणी जाते पावसाळ्यात. आणि हे इकडून सगळा नालाच नाला आहे. डॅमचा आहे सगळा धिंगाणा झाला. डॅम कुकडे हा सगळा डॅम फुटला यंदाच्या पावसाळ्यात. आणि सगळं अजून पाणी वाहू राहिलं नाल्याले. या संध्याकाळचा चहा प्यायले. चहा ठेवला मस्त. आणि मटण एकदम सुखरूप आहे आणि घरदारही एकदम सुखरूप आहे. बाहेर आता चुलीवर शिजू राहिलं मटण. सकाळी मटण टाकून गेले ना. गॅस बंद आहे का चालू आहे तेच माहीत नाही. लय दूर गेल्यावर मग आठवण आली की गॅस बंद केला का चालू आहे तेच माहीत नाही पडलं. तर घरी फोन केल्यावर दादानं केलं होतं बरोबर. म्हणजे पाहिला होता गॅस चालू आहे का बंद आहे. आणि तेवढा मटणाचा गंजही बी झाकून ठेवला होता. तर चला मग आता मी घेतो चहा. आणि तुम्ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओ. बाय.